माझा परिचय असा आहे की मी कैलास राऊत, अध्यक्ष संविधानिक गोंडगोवारी समाज संघटन महाराष्ट्र। आमचा पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्र शासनाने 24 एप्रिल 1985च्या जो GRमध्ये गोंडगोवारीची चुकीची माहिती दिली ती दुरुस्त करावी। ज्याप्रमाणे माननीय सुप्रीम कोर्टाने जे ऑब्झर्वेशन केलेले आहे, जे संस्कृती गोंडगोवारीची आमची दाखवलेली आहे तिथं, ती संस्कृती घेऊन त्या चालीरीती घेऊन सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षणानुसार गोंडगोवारी जमातीला कास्ट प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र आणि सर्व आदिवासींच्या सोयीसुविधा लागू कराव्या। दुसरा असा प्रश्न आहे की आमचे जे विद्यार्थी ज्यांनी STच्या अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्रावर नोकरीमध्ये लागले, कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं किंवा कॉलेजमध्ये आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात यावी, त्यांच्या रोखलेल्या पदव्या देण्यात याव्या। त्याचबरोबर जे विद्यार्थी नोकरीला लागले असन त्यांनासुद्धा अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र द्यावे। तिसरी महत्त्वाची महाराष्ट्राला अशी विनंती आहे आमची उपोषण करण्याच्या करता यांच्यातर्फे की आम्ही संविधानिक गोंडगोवारी असल्यामुळे आम्हाला ताबडतोब अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र आणि शासनाच्या विविध योजना ज्याप्रमाणे शहरप्रिय आवाज असेल, आवास योजना असेल किंवा त्यांचे जे कॉलेजच्या एज्युकेशनमध्ये DBT असेल आदिवासी विद्यार्थ्याप्रमाणे या सर्व देण्यात याव्या। त्याचबरोबर अशी एक मी जास्त स्वतःच्या मतानं मागणी करतो की ज्या महाराष्ट्रातल्या वैधता तपासणी जात प्रमाणपत्र तपासण्या कमिटी आहे त्यांनी पहिलं अभ्यास करावा की अनुसूचित जमातीच्या गोंडगोवारीमध्ये ज्या चालीरीती, जे संशोधन निरीक्षण नोंदवलं आहे, ढाल आहे, वाघोबा आहे, नागोबा आहे, जे आमचे मूठपूजा आहे, या सर्वांचा विचार करून आम्हा सर्वांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे।